शंकर टेकडी, जयशास्त्री नगर, मुलुंड कॉलनी, मुलुंड पश्चिम येथील फॉरेस्ट परिसरामध्ये राहत असलेल्या गोरगरीब जनतेला हक्काचे घर मिळवून देण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान नियंत्रण कक्षावरती मोर्चा काढला। सकाळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल येथे महेश गायकवाड यांची भेट घेतली। महेशच्या तब्येतीमध्ये सुधारणा होते। युवा सेना पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक अनिकेत जावळकर यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली। श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त एका गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीसोबत श्रीकांत शिंदे यांचा फोटो ट्विट करण्यात आला। यानंतर शिवसेनेकडून ही कारवाई करण्यात आली। विधानसभेमध्ये सर्वात जास्त महिला सदस्य या भाजपाच्या आहेत। विधान परिषदेतही भाजपाने महिलांना संधी दिली। इतर पक्षांनी महिलांना संधी दिली नाही, त्यामुळे महिलांनी आता इलेक्टिव्ह मेरिटवर स्वतःला सिद्ध केलं पाहिजे। महिला आहे म्हणून तिला तिकीट देऊ नका, तर महिलांनी देखील आपली क्षमता सिद्ध केली पाहिजे असं म्हणत 2024 मध्ये भाजपमध्ये महिलांना संधी दिली जाणार असल्याचं चित्रा वाघ म्हणाल्या। बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणूक लढवण्याच्या दृष्टिकोनातून वन बुलढाणा मिशनचे संदीप शेळके यांनी जय्यत तयारी सुरू केलेली आहे। गाव पातळीवर बूथ निर्माण करून आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये प्रस्थापितांना धक्का देण्याची त्यांची जोरदार तयारी सुरू आहे। बुलढाणा शहरामध्ये त्यांनी जिल्हाभरातून आलेल्या बूथ प्रमुखांशी संवाद साधत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तयार राहण्याचं आवाहन केलंय। गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावरती हल्लाबोल केलाय। आम्ही केलेल्या कामांना तुम्ही नाव दिलं, आम्ही केलेल्या कामांचा तुम्ही उद्घाटन केलं, आम्ही काही बोललो का असा सवाल त्यांनी केलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोनही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये गतिमान सरकार सुरू आहे। तुमच्या पोटात का गोळा उठतो आहे असा सवाल त्यांनी केलाय। वैध गौण खनिज उत्खनन केल्या प्रकरणात एकनाथ खडसे यांना 137 कोटी रुपयांचा दंड करण्यात आलेला आहे। त्यांनी केलेलं हे कृत्य म्हणजे चोरी नाही, तर शासनावर टाकलेला दरोडा असल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलंय। अजित पवार यांचं वक्तव्य भयानक आहे। जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याचं आपण समर्थन करतो। ज्यांनी समाजात राजकारणात मोठं स्थान दिलं त्यांच्याबद्दल असं बोलणं अयोग्य आहे, अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी दिलेली आहे। सत्ताधारी पक्षामध्ये गँगवॉर सुरू आहे। महाराष्ट्राने गुंडशाही राज्य कधीही पाहिलं नव्हतं। सत्ताधारी आपसात भांडत आहेत। कोणाचे अंकुश आहे की नाही, कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे। पोलीस स्थानकाला जाऊन गोळीबार करणे हे पोषक वातावरण नाही, अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी दिली आहे। छगन भुजबळ करत असलेले काम अगदी योग्य आहे। त्यांच्यावर होणाऱ्या टीकेला उत्तर देणं आपल्यासाठी आवश्यक आहे। आपल्या समाजाच्या रक्षणासाठी त्यांना राजीनामा सादर करून आपली भूमिका मांडायला सुरुवात केली। राज्य सरकारने छगन भुजबळ यांचा राजीनामा स्वीकारू नये अशी आपण विनंती करणार असल्याचं बबनराव तायवाडे यांनी म्हटलंय। युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हा नागपूर परिषद परिसरामध्ये केंद्र सरकारच्या योजनांच्या होर्डिंगवरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला काळं फासण्यात आलं होतं। त्याचा निषेध म्हणून आज भाजप युवा मोर्चाकडून आंदोलन करण्यात येते। भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी झालेत। कुख्यात गुंड हेमंत दाभेकर यांनी वर्षा निवासस्थानी श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली। मिळत असलेल्या माहितीनुसार हेमंत दाभेकर यांनी श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। या भेटीचा फोटो देखील समोर आला आहे। या भेटीची जोरदार चर्चा सुरू असून या मुद्द्यावर विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे। पुन्हा मोदीच पंतप्रधान व्हावे, नीलम गोरे यांनी यासाठी काळाराम मंदिरामध्ये प्रार्थना केली आहे।
आरोपीने केलेल्या आरोपांना गांभीर्य नसतं, स्वतःच्या बचावासाठी शिंदेंवर आरोप केले जात आहेत. गणपत गायकवाड यांच्या आरोपावर नीलम गोरे यांनी हे वक्तव्य केलंय. गायकवाड बोलताना तारतम्य बाळगा. चित्रा वाघ यांनी संजय गायकवाडांना हा सल्ला दिलेला आहे. गायकवाड यांचं भुजबळांसंदर्भातल्या आक्षेपार्ह विधानानंतर यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यामध्ये दादा गट दिसून आला. जयंत पाटील म्हणतात, अजित पवार यांचं स्वागतच आहे. लोकसभेच्या अनुषंगाने भाजपाने अयोध्या मोहीम सुरू केली. भाजपा मुंबईकरांना प्रभू रामाचं दर्शन घडवणार आहे. आज रात्री मुंबईतून अयोध्येसाठी पहिली विशेष रेल्वे निघणार आहे.